मनसुख महाराजांना धन्यवाद देण्याशिवाय आपली क्षमा मागतो. तुमच्या कीर्तनामध्ये व्यत्यय आणण्याचं काम मी या ठिकाणी केलं. पण 50 वर्ष या सत्याला झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अजून हा सत्ता नावाप्रमाणे अखंड सुरू आहे. त्याचं सगळं श्रेय जेवढी मी नावं वाचली आणि जेवढे फोटो आपण लावले त्या सगळ्यांचं जरी असलं, पण तुमचा जो उत्साह आहे त्याच्यामुळे खरा 50 वर्ष अखंड सत्ता सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये महाराज आपलं मन अस्थिर होते. मनाची वैचारिक पातळी घसरायला लागते. अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी आणि घसरलेल्या वैचारिक पातळीला जागेवर आणण्यासाठी 2 शब्द जे पुरेसे ठरतात ते तुमच्या या सत्यामध्ये आल्यानंतर आपल्या कानावर पडतात. ते शब्द म्हणजे रामकृष्ण हरी. मनाला स्वच्छ आणि स्थिर करणारा ही जी वाणी आहे ती माझ्यापेक्षा संतांच्या वाणीमधून जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या कानावर येत असते. असं असलं तरी कधी कधी आपल्या मनावर धूळ साचते. जसं मी एक उदाहरण नेहमी देतो. एका घरामध्ये एक पुरुष असतो. तो सारखी आदळआपट करत असतो, जोर जोरात ओरडत असतो. घरात किती धूळ आहे, कोणी साफ करत नाही. बायको त्याला सांगते कुठे धूळ आहे, तुम्हाला कुठे धूळ दिसते, तू येऊन बघ किती धूळ आहे ती. बायको जवळ येऊन बघते, धूळ कुठेच नसते, धूळ याच्या चष्म्यावर असते. ती सांगते धूळ कुठेच नाही, धूळ तुमच्या चष्म्यावर आहे, तो चष्मा साफ करा की तुम्हाला सगळं स्वच्छ दिसेल. तसे मनसुख महाराज या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनावरची जी धूळ आहे ती त्यांच्या विचाराने साफ करण्याचा प्रयत्न करतात. आणि या साफ केलेल्या धुळीच्या माध्यमातून आपलं मन जेव्हा स्वच्छ होते तेव्हा समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आपण सर्व मंडळी करत असतो. आणि मला विश्वास आहे की आज तुमच्या मनाला सुख निश्चित मिळेल. महाराजांचं नावच पण सुख आहे, त्याच्यामुळे मनाला सुख मिळेल. पण महाराज मी आता जिथे जिथे जातो उजव्या बाजूच्या मंडळीपेक्षा डाव्या बाजूला मंडळी ही जास्त उत्साहाने अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. त्याचं कारण काय? एकदा स्वामी विवेकानंदांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रश्न विचारला मला, तुमच्याकडच्या स्त्रिया नमस्कार करताना हात का मिळवत नाही, हात का जोडतात, हात मिळवलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी त्याला उत्तर दिलं, तुमच्या इंग्लंडच्या महाराणी आहेत, त्यांना तुम्ही हात मिळवता का? तर नाही, त्यांना कसं हात मिळवता येत, त्या तर महाराणी आहेत, त्यांना आम्हाला हात मिळवता येत नाही. जर तुमच्या महाराणीला जर तुम्हाला हात मिळवता येत नाही तर आमच्या देशातली प्रत्येक माता भगिनी ही विचाराने स्वतःला महाराणी समजते म्हणून आमच्याकडे हात मिळवत नाही, हात जोडून नमस्कार करतात. आणि हा संस्कार खऱ्या अर्थाने आपल्याला जो मिळतो तो अशा महाराजांच्या प्रबोधनामधून हा संस्कार खऱ्या अर्थाने आपल्याला मिळत असतो. आपण याच्यातनं आचरण कसं करावं हे शेवटी आपल्याला ठरवायचं असतं. चुकीच्या पद्धतीने आपण आचरण केलं की माणूस चुकीच्या मार्गाने जातो. मी एक छोटस उदाहरण अजून सांगतो माणुसकीचं कसं असतं. एक वडील मुलाला सांगतो तुझा वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या मित्रांना बोलव
आपल्याला तुझा वाढदिवस चांगल्या पद्धतीचा साजरा करायचा आहे, सगळ्यांना जेवण द्यायचं आहे. वाढदिवसाच्या दिवशी वडील येतात, वडील बघतात तर 4-5 लोकच आलेले असतात. ते मुलाला सांगतात तू फोन केले नाही का, आमंत्रण दिलं नाही का, तर मी सगळ्यांना आमंत्रण दिलं. तुम्ही सांगितलं जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र सगळ्यांना फोन केले. फक्त तुम्ही जे मला सांगितलं होतं ते मी सांगितलं नाही. तुम्ही मला सांगितलं होतं वाढदिवस आहे, कार्यक्रमाला या, जेवणाची व्यवस्था आहे, हे मी सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं आम्ही खूप अडचणीत आहोत, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणून अमुक दिवशी अमुक वाजता तुम्ही सगळे या, आपण विचार विनिमय करू आणि तुम्ही काय मदत आम्हाला कराल ते त्यावेळेला आम्हाला सांगा. आता हे 5च लोक आले, याचा अर्थ हे खरे आपले नातेवाईक आणि हेच खरे आपले मित्र. या अडचणीच्या काळामध्ये जो माणूस उभा राहतो तो खरा मित्र. आणि हे महाराज जे येतात आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी हीच असते की अडीअडचणीला, चांगल्या कामाला माणसाच्या उभं राहिलं पाहिजे.